पर्सनल भी। जी जी, थैंक यू सो मच। हा, चला स्टार्ट करूया मुलांनो. आज आपण गणित सोडवणार आहे. आता ना ही गणित कशासाठी आहेत माहितीये का? आता आपण ज्या केसेस बघितल्या, थांबा, हा रेकॉर्डिंग चालू झाले. आपण आता ज्या केसेस बघितल्या ना, तुमचे जे टेबल होते त्याच्यामध्ये आपण जे बघितलं, बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंगाद्वारेचे 2 केसेस ह्याचे, 6 केसेस ह्याचे, तर ते इन जनरल होते, ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली नक्की किती माप आहे आणि मग किती येईल हे सगळं काय आपल्याला माहिती नव्हतं, बरोबर आहे. तर आता थांबा, मी तुम्हाला आकृती काढून समजवते, मग तुम्हाला नीट कळेल. सगळेजण कसे आहात? शाळा चालू झाली की अजून सुट्ट्याच चालू आहेत दिवाळीच्या? हा, मग जर सुट्ट्या चालू आहेत ना, त्या सुट्ट्यांचा चांगला फायदा घ्या आणि आतापर्यंत तुमचा जेवढा पण सिलेबस शिकवून झालाय त्याची चांगली रिव्हिजन करा. आपण ठरवलेलं आठवतंय ना की आपण नोव्हेंबर पर्यंत, आपला नोव्हेंबरच्या एंड पर्यंत पूर्ण सिलेबस संपून परत त्याची डिसेंबर जानेवारी मध्ये चांगली उजळणी करणार आहे, जेणेकरून फेब्रुवारी मध्ये तुमची बोर्डाची परीक्षा चांगली जाईल. बरोबर आहे ना? हा, आता बघा, हा, आपण आता काय बघितलेलं की समजा हा आपला जो आहे तो मुख्य अक्ष आहे, ठीक आहे. हा मुख्य अक्ष असताना समजा आपण काय केलं, इथे आपलं भिंग ठेवलं, इथे असं आपण आपलं एक भिंग ठेवलं आणि ह्या भिंगाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जी लक्षण आहे, त्याच्यावरून तर आपल्याला कळेलच की आपलं हे किती आहे, फोकल लेंथ किती आहे. फोकल लेंथ म्हणजे काय बरं, कोण सांगेल मला? फोकल लेंथ काय असतं? हे ह्याच्यामधलं ओ मधलं आणि एफ मधलं अंतर, त्याला म्हणतात फोकल लेंथ. मुख्य नाभीचं केंद्रकापासूनचं अंतर, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? हे F2 आणि 2F2, बरोबर आहे. आता आपण जे शिकणार आहे, जी सूत्र शिकणार आहे ती कशासाठी शिकणार आहे? आता बघा, आपण त्या दिवशी जनरल केसेस काय बघितल्या, एक तर इथे समजा इन्फिनिटी अंतरावरती जर आपण अनंत अंतरावर वस्तू ठेवली, इथे वस्तू ठेवली, परत इथे ठेवली, ह्याच्यामध्ये ठेवली, इथे मध्ये ठेवली, परत इथे ठेवली आणि इथे ठेवली, बरोबर आहे. अशा टोटल आपण 6 केसेस बघितल्या. त्या 6 केसेससाठी आपल्या प्रतिमांची काय काय लक्षणं भेटतात ती बघितली, त्याचाच टेबल तुमच्या पुस्तकात दिलाय. पण समजा ही अंतर आपल्याला ना त्यांनी अशी न देता, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यावर असं न देता प्रॉपरली आपल्याला आकडे दिले असतील, की काय समजा दिलं असेल की बहिर्वक्र भिंगापासून वस्तू 20 सेंटीमीटरवर ठेवली आहे, तर मग त्या वस्तूची प्रतिमा कशी मिळेल? समजा वस्तूची जी हाईट आहे, म्हणजे आपल्या वस्तूची जी साईज आहे ती समजा 4 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर लांब आहे ती वस्तू ठेवली, मग तिची जी प्रतिमा मिळेल, मग तिची त्या प्रतिमेची साईज किती असेल, त्या प्रतिमेची उंची किती असेल, असे काही प्रश्न असतील तर मग काय करायचं, त्याच्यासाठी कुठलं सूत्र वापरायचं ते आज आपण शिकणार आहोत. काय म्हणतात त्याला? तुम्ही ऑलरेडी शिकलाय, थोडंफार तरी शाळेमध्ये समजलं असेल. काय म्हणतात त्याला, सांगाल मला? मुलांनो, कोणी काहीच नाही बोलत आहे. तुम्ही शिकलाय की नाही शिकला? बरं थांबा, मी तुमचं टेक्स्टबुक ओपन करते, शेअर करूया आपण. टेक्स्टबुक मध्ये दाखवलं कदाचित तुम्हाला आठवेल. सगळ्यात आधी तर नाही म्हटलं तरी चालेल रे, बोलत राहा, काही ना काही बोला, नाहीतर मला कळणार कसं तुम्ही खरंच ऐकताय की नाही ऐकत आहात.
ऐकत असाल पण मला नाही समजणार ना, माझ्याशी इंटरॅक्शन करा, बोलत राहा माझ्या बरोबर. बर, जी मुलं मला ऐकतात आहेत आणि मी बोललेलं ज्यांना समजते ते सगळेजण त्यांच्या मोबाईलचा हँड वर करतील, बघू बर. जी लोक मला ऐकतात आहेत लक्ष देऊन ती मोबाईलचा हँड वर करतील. भूमिका, अनिल, हा अनिलने केला. दिव्या, बर ठीक आहे. चला, आज लावण्य नाही दिसत आहे, आज प्रथमेश पण नाही दिसत आहे. चला काही हरकत नाही, मे बी ते हळूहळू जॉईन होतील. हा, आता मी तुमचं तुम्हाला टेक्स्ट बुक दाखवते. हा, इथे दिसते मुलांनो तुम्हाला, हे 6 केसेस आपण बघितल्या बरोबर आहे, बहिर्वक्र गोलाच्या आणि अंतर्वक्र गोलाच्या ह्या 2 केसेस आपण बघितल्या बरोबर आहे. पण ही तर बघा, आपण तुम्ही बघता ना, ही जी प्रथमेची अंतर वगैरे जे आहेत, प्रथमेची आकार कसा असेल, लहान मोठा. आता लहान म्हणजे किती लहान, मोठा म्हणजे किती मोठा, ते आपल्याला प्रॉपर त्याची साईज पाहिजे ना माहिती, किती मोठा म्हणजे किती सेंटीमीटर मध्ये तो मोठा आहे छोटा आहे, एक्झॅक्टली साईज नंबर मध्ये जर आपल्याला हवी असेल तर ती कशी काढायची. तर त्याच्यासाठी बघा पुढे आपल्याला जे आहेत ते हा, हे संकेत चिन्ह आपण समजून घेऊ आज. आणि नंतर हे तुम्हाला दिलेलं आहे लेन्स फॉर्म्युला, म्हणजे काय दिलेलं आहे, हे भिंगाचं काय दिलेलं आहे ते तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. ठीक आहे, हो की नाही, ह्याच्यावरच, हा ह्याच्यावर आधारितच आपण गणित सोडवणार आहे. आणि विशालन, विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन. विशालनचा अर्थ काय आहे, म्हणजे भिंगाची ती कॅपॅसिटी, भिंगाची क्षमता, की त्या आपल्या वस्तूला तो विशाल करतोय की त्याची छोटी आकृती करून दाखवतोय, त्या ती मोजणारी, ते मोजणारं सूत्र म्हणजेच विशालन. ठीक आहे, तर ह्या सूत्रांवर आधारित आज आपण गणित शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. तर चला आधी आपण बघूयात की अंतर आपण कशी मोजायची. बर, फोकल लेंथला काय म्हणतात, तुम्ही सुरुवातीला शिकलेला होता. फोकल लेंथ, फोकल लेंथ म्हणजे आपल्या केंद्रकामधलं आणि मुख्य नाभीमधलं अंतर. तर हे बघा तुम्ही, हे जे हे वक्रता, मुख्य नाभी, प्रकाशीय केंद्र, मग प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी, हे म्हणजे इथून ते इथपर्यंतचे जे अंतर आहे, अच्छा इथे एफ ने दाखवते, मुख्य नाभीचं जे अंतर आहे त्याला आपण काय नाव दिलेलं, फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे बघा, हे नाभीचं अंतर म्हणजे नाभीय अंतर. ठीक आहे, हे पण आपल्यासाठी खूप जरुरी आहे. आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की कशाला आपण कशाने दर्शवतोय. ठीक आहे, कुठल्या वस्तूला आपण कशाने दर्शवतोय, तर ते आधी आता जाणून घेऊया. आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय, मी तुम्हाला प्रश्न विचारेल काही मुलांनो, प्लीज तुम्ही त्यांची उत्तरं द्या. ठीक आहे, तरच मला समजेल की तुम्हाला समजते मी काय शिकवते. बघा, हा ही वाली जी आपली आता आकृती आहे, आता ह्या आकृतीमधून ना मी हे वस्तू काढून टाकते. ठीक आहे, आता समजा, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आता समजा मी इथे ठेवली वस्तू, इथे ठेवलेली आहे वस्तू. ठीक आहे, तर आपण काय करतो आता, आता प्रॉपर आपण अंतर मोजणार आहे. समजा आपण हे ते वालं भिंग घेतलंय, हे ते वालं भिंग घेतलंय ज्याचं हे नाभीय अंतर, नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ, ज्याला आपण एफ ने दर्शवतो. ठीक आहे, समजा हे फोकल लेंथ जे आहे ती आपल्याला दिलेली आहे, हे एफ ही कितीतरी सेंटीमीटर मध्ये आहे, जे आपल्याला सध्या माहिती नाहीये, ते मी तुम्हाला गणित सोडताना समजवेल. तर आता अंतर आपण कशी मोजतो, तर अंतर मोजताना आपण काय करतो मुलांनो, हे ह्याच्यामधून ऑप्टिकल सेंटर मधून, ऑप्टिकल सेंटर ओ मधून, ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, ऑप्टिकल सेंटर म्हणजे काय, कुठलं केंद्र, प्रकाशीय केंद्र. हा, प्रकाशीय केंद्रामधून जो सरळ आपण लाईन काढतोय त्याला आपण इथे वाय
अक्ष, आपला एक्स अक्ष वाय अक्ष गणितात असतो ना, ते धरणार आहे. आणि आपली ही जी मुख्य अक्ष हे आहे, काय म्हणतात त्याला, प्रिन्सिपल ऍक्सिसला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, मुख्य अक्ष. हा जो आपला मुख्य अक्ष आहे ह्याला आपण धरणार आहे वाय एक्स अक्ष धरणार आहे. तर हा एक्स आहे आणि वरचा जो आहे तो वाय आहे. तर मुळातच आता मुलांनो, ह्याचा अर्थ आपण कुठली अंतर धन आणि कुठली ऋण घेणार ते नीट बघा. आपण लेफ्टला जात असेल हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या अंतरांसाठी आपण ह्या लेफ्टला जात असेल, भिंगापासून डाव्या बाजूला जात असेल तर ती अंतर आपण काय घेणार, ऋण. राईटला जात असेल तर ती अंतर घेणार आपण धन. बरोबर आहे. वरती जात असेल, हा हे तुम्हाला लास्ट टाइम पण मी एक्सप्लेन केलेलं, पण रिवाइज करवते. हे वरती जात असेल आपण ह्या एक्स अक्षापासून वरच्या बाजूला जात असेल तर ते घेणार धन, आणि खाली जात असेल तर ते घेणार आपण ऋण. ठीक आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. आपण काही अंतरांसाठी, जसं तुम्ही गणितामध्ये बघा चल वापरता, काही संख्या माहिती नसेल तर एक्स मानता, वाय मानता, झेड मानता, चल वापरता ना एक रेषीय समीकरणांमध्ये, वर्ग समीकरणांमध्ये तुम्ही एक्स वाय झेड हे घेता. तसं आपण इथे पण काहीतरी नावं दिलेली आहेत. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण वस्तू कुठे पण ठेवू, इथे ठेवू वस्तू किंवा इथे ठेवू, किंवा समजा ही पण एक वस्तू आहे, तर हे वस्तूचं भिंगापासून प्रकाशीय केंद्रापासूनचे जे अंतर आहे, म्हणजे समजा ही वाली वस्तू घेतली आहे मी आता, तर हे जे अंतर आहे हे आपण कसल्या कुठल्या चिन्हाने दर्शवतोय माहितीये, ते आपण दर्शवतोय छोट्या यू ने. ठीक आहे. आणि हे छोटं यू काय आहे, वस्तूचं भिंगापासूनचं अंतर. कळलं इथपर्यंत? यस मॅम. त्याच्यानंतर ना, समजा ह्या वस्तूची मला इथे प्रतिमा मिळाली आहे, ही बघा ही उलटी प्रतिमा मिळाली, कारण आपले बहिर्वक्र भिंग आहे ना. तर भिंगापासून प्रतिमेचं जे अंतर आहे, हे वालं अंतर, हे प्रतिमेचं अंतर आपण नेहमी घेतो, कुठल्या अक्षराने दर्शवतोय, कुठल्या लेटरने दर्शवतोय, छोटा व्ही. हा छोटा यू आहे, हा छोटा व्ही आहे. आणि जसं मी सांगितलं, कुठला पण भिंगाचं नाभीय अंतर असतं, ते नाभीय अंतर आपण दर्शवतो एफ ने. ठीक आहे, एफ ने दर्शवतोय. परत आपण वस्तूची जी उंची आहे, ही वस्तू जी मी इथे ठेवली, त्या वस्तूची उंची म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो हाईट. बरोबर आहे. ती हाईट आपण दर्शवतोय एच ओ म्हणू शकतो आपण ह्याला, किंवा आपण ह्याला H1 पण म्हणू शकतो. 1 म्हणा किंवा ओ म्हणा, मग एच ओच म्हणा, हे जास्त सोपं असेल. एच म्हणजे हाईट, ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ऑब्जेक्टची हाईट म्हणजे एच ओ, म्हणजे त्याला आपण लिहिताना असे लिहितो एच आणि इथे छोटा ओ. ठीक आहे. तर एच ओ काय दर्शवतोय, वस्तूची उंची, वस्तूची हाईट. आणि इथे सेम टू सेम आता प्रतिमेची उंची ह्याला आपण कसं दर्शवणार, एच आय ने. एच म्हणजे हाईट आणि आय म्हणजे काय, इमेज. इमेजची हाईट म्हणजे प्रतिमेची उंची. ठीक आहे. म्हणून त्याला आपण एच आय ने दर्शवतोय. इथपर्यंत कळलं कशाला कशाने दर्शवतोय आपण? आता काही गोष्टी बघा, आपण नेहमी, आता काही नियम लक्षात घ्या. नियमच हा आहे की आपण नेहमी वस्तू लेफ्टलाच ठेवणार, डाव्या बाजूलाच ठेवणार भिंगाच्या. त्याच्यामुळे तुमच्या वस्तूचं जे हे अंतर आहे, हे यू जे आहे, हे नेहमीच ऋण राहणार. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जो यू आहे तो नेहमीच ऋण असेल. आणि सेम टू सेम वस्तू डाव्या बाजूला ठेवतो आणि आपण वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वरती सरळ ठेवत असतो. आपण प्रतिमा काढण्यासाठी जी वस्तू ठेवतोय ती वस्तू कधीच उलटी नाही ठेवत, ती नेहमीच सरळ ठेवायची असते. त्याच्यामुळे ती वस्तू नेहमीच आपल्या ह्या उभी असणार आहे, ह्या एक्स ऍक्सिस वरती ती नेहमीच उभी असणार आहे, सरळ असणार आहे. म्हणून त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय की आपण इथून वरच्या बाजूला जातानाचं जे अंतर जे आहे ते धन घेणार आहे. त्याच्यामुळे आपला यू जसं नेहमी मायनस आहे, तसं तुमचा एच ओ हा नेहमी काय असेल, प्लस असेल, धन असेल. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी फिक्स आहेत. हा, बाकीच्या गोष्टी आता प्रतिमेशी जोडलेल्या आहेत. आता प्रतिमा कुठे मिळते, ती सरळ मिळते का उलटी मिळते, उजवीकडे मिळते का डावीकडे मिळते, त्यानुसार बाकीच्या गोष्टी तुमच्या बदलत जातील. पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या नेहमी फिक्स आहेत. ह्या बघा, ह्या दोन गोष्टी नेहमी फिक्स आहेत. आणि अजून एक गोष्ट मुलांनो,
बहिर्वक्र भिंगासाठी तुमचं जे हे नाभी अंतर आहे हे नेहमी धन असेल. का बरं धन असेल? तुम्हाला आठवते बहिर्वक्र भिंगामध्ये शेवटची एक केस सोडली तर बाकी सगळ्या केसेस मध्ये आपण आकृती काढताना नेहमी ह्याच F2 मधून किरण काढलाय पहिला, आठवते तुम्हाला? मग त्या F2 मधनं किरण जो नेहमीच काढत राहिलो आपण आणि त्याच्यामुळे आपल्याला नेहमी उजव्या बाजूला ज्या त्याच्या प्रतिमा मिळालेत. तर ऍक्टिव्ह तसं तर ह्याला दोन दोन नाभी आहेत, एक लेफ्टची नाभी आणि एक राईटची नाभी आहे ना, मुख्य नाभी. पण ऍक्टिव्ह कुठली नाभी आहे, कुठली नाभी जास्तीत जास्त आपल्याला प्रतिमा देते, तर ती F2 आहे. आणि मग ती F2 नाभी जी आहे ती कुठल्या बाजूला आहे? भिंगाच्या डाव्या बाजूला, ऑब्व्हियसली राईट साईडला आहे. त्याच्यामुळे मग हे जे अंतर आहे हे केंद्रकापासून राईटला उजव्या बाजूचं अंतर आहे, धन अंतर आहे. म्हणून आपण ती नाभी अंतर पण काय घेणार आहे? बहिर्वक्र भिंगाच्या केसेसमध्ये धन घेणार आहे. आणि अंतर्वक्र भिंग जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आठवते तिथून आपण कसं कुठली नाभीवरती आपल्याला भेटलेली आहे? इकडे भेटलेल्या सगळ्या प्रतिमा, बरोबर आहे. आणि लेफ्ट मधली नाभी जास्त काम करत होती. अंतर्वक्र भिंगासाठी हे F काय असेल? निगेटिव्ह असेल. कळतं इथपर्यंत? बघा, यू म्हणजे वस्तूचं अंतर नेहमी ऋण असेल कारण वस्तू नेहमी लेफ्टला ठेवली जाते. वस्तूची हाईट नेहमी पॉझिटिव्ह असेल, धन असेल कारण वस्तू आपण नेहमी सरळ ठेवतोय. आणि तिसरं, बहिर्वक्र भिंगासाठी नाभीय अंतर धन असेल आणि अंतर्वक्र भिंगासाठी नाभीय अंतर म्हणजे F हे ऋण असेल. इथपर्यंत समजले मी काय म्हणते ते? मुलांनो, ठीक आहे. चला आता आपण फॉर्म्युला बघूया. ठीक आहे. आता शास्त्रज्ञांनी काय केलं? खूप साऱ्या एक्सपेरिमेंट्स करून 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 त्यांना काय समजलं? त्यांना एक रिलेशन मिळालं. त्यांनी काय केलं बघा, भिंग घेतलं एक, हे असं भिंग घेतलं आणि त्या भिंगाची काय शोधली आधी त्यांनी मुलांनो? त्या भिंगाचे त्यांनी आधी शोधलं नाभीय अंतर शोधलं. नाभीय अंतर कसं शोधायचं माहितीये का तुम्हाला? भिंगाचं, बहिर्वक्र भिंगाचं नाभीय अंतर कसं शोधायचं माहितीये तुम्हाला? कोणाला माहितीये? हात वर करा. ह्याचा प्रयोग परप्रयोग शाळेमध्ये होतो. कोणी केलाय हा प्रयोग? शाळेमध्ये करून दाखवले तुम्हाला? कुणालाच नाही दाखवलंय? हा, सफोला कसं शोधतात मग? हा, सांग जरा मला कसं करायचं. बघा, सिंपल आहे. काय करायचंय आपण? बहिर्वक्र भिंग घ्यायचं आणि बहिर्वक्र भिंगापासूनची खूप लांबीच्या अंतरावरती कुठला पण जो लाईट देणारा स्त्रोत आहे, जसं तो तुमचा नॉर्मल बल्ब पण असू शकतो, ट्यूबलाईट पण असू शकते, पण बेस्ट सूर्यालाच घ्या. बाहेर जावा, जरा बाहेर जावा आणि जसं आपण खेळायचो लहानपणी, बहिर्वक्र भिंग पकडा आणि खाली पेपर धरा. तर त्या बहिर्वक्र भिंगाला तुम्हाला असं जमिनीवर ठेवावं तर पेपर, पण बघा की उडणार नाही. आणि बहिर्वक्र भिंगाला तुम्हाला असं ऍडजस्ट करायचंय जेणेकरून एकदम तो छोटासा डार्क वाला स्पॉट बनतो बघा सूर्याचा, ज्याने आपण पेपर जाळायचो. एकदम गडक वाला त्याचा आपल्याला प्रकाश दिसतो, डार्क वाला प्रकाश दिसतो. मग ते आणलं, त्याला सेट केलं तर तसंच पकडून ठेवायचं आणि पट्टीने अंतर मोजायचं. म्हणजे ज्या अंतरासाठी आपल्याला ती सूर्याची नाही का, आपण आठवते अनंत अंतरावरती असल्यावरती आपल्याला प्रतिमा कशी मिळते? बिंदू सारखी मिळते, आठवते ना? आणि ती खूप अशी शार्प असते इमेज. हा, तर ती जी बिंदू प्रतिमा मिळते, ते प्रतिमा जेव्हा भेटेल ते आठवते तुम्हाला? पहिली आपला केस काय होती? ज्यावेळी वस्तू अनंत अंतरावरती होती, आपल्याला इमेज कुठे मिळालेली? इथेच F2 वरच मिळालेली ना इमेज, आठवते? इथे वस्तू ठेवलेली असताना. तीच पहिल्या केस मधलीच जी प्रॉपर्टी, पहिलंच लक्षण हे पाठ करून आपल्याला कळते की ती इमेज आपल्याला F2 वरच भेटणार आहे. आणि F2 पासूनचे जे हे प्रकाशीय केंद्राचं अंतर म्हणजेच हे आपलं F आहे ना, काय आहे आपलं? नाभीय अंतर आहे. ठीक आहे. आता मग काय केलं सायंटिस्ट लोकांनी? मग असंच एकतर नाभीय अंतर मोजलं, कळतंय तुम्हाला? नाभीय अंतर मोजलं, नाभीय अंतर मोजल्यावरती मग आता त्यांनी काय केलं? वस्तूला जे आहे ते कुठेतरी आता दुसऱ्या ठिकाणी ठेवलं. नाभीय अंतर मोजून झाल्यावर वस्तूला जरा पुढे आणलं असेल. इथे आहे F2 आपलं, इथे आहे F1 आणि इथे आहे 2F1. ठीक आहे. हा, तर आता समजले आपल्याला. समजा नाभीय अंतर सायंटिस्टला मिळालं, हे किती मिळाले? 10 सेंटीमीटर. F किती मिळाला मुलांनो?
10 सेंटीमीटर. ठीक आहे. धन, कारण हे बहिर्वक्र भिंग आहे. मग त्यांनी काय केलं, वस्तूला इथे कुठेतरी ठेवलं. आता हे अंतर 10 आहे, हे नाभी अंतर हे 10 आहे म्हटल्यावरती हे किती असेल, हे 20 असेल ना. तुम्हाला माहितीये ना, हे समान अंतरावर असतात. F1 10 असेल तर हे F1 आणि 2F1 च्या मधलं पण अंतर हे पण 10च असेल. ठीक आहे. तर त्यांनी बघितलं, मग त्यांनी समजा आता हे 10 10 20 आणि इथे इथे कुठेतरी ठेवलंय. म्हणजे समजा आपलं हे यूचं अंतर, म्हणजे यू याचा अर्थ तो किती अंतरावर वस्तू ठेवली, तर ती 25 सेंटीमीटरवर ठेवली. कितीवर ठेवली? 25 सेंटीमीटर. म्हणजे 2Fच्या पण पलीकडे अजून 5 सेंटीमीटर हे ठेवले. आणि आपण काय घेणार, हे वजा घेणार. बरोबर आहे. आपण नेहमी वस्तूचं अंतर डाव्या बाजूला आहे म्हणून आपण त्याला घेणार वजा. तर त्यांनी काय बघितलं, मग हे इथे ठेवल्यावरती जसं आपण त्या कॅन्डलचं बघितलेलं एक्सपेरिमेंट, त्यांनी बघितलं त्यांना कुठे मिळाली आकृती, त्यांना इथे कुठेतरी इमेज मिळाली, प्रतिमा इथे कुठेतरी मिळाली. आणि मग त्यांनी ते पण स्केलने अंतर मोजून टाकलं, किती मिळतंय बघूयात बघा. तर हे जेवढं पण केवढं अंतर मिळालं ना, मग ही तिन्ही अंतर त्यांनी काय केलं, असे खूप सारे प्रयोग केले. खूप साऱ्या प्रयोगांसाठी यू काढलं, एफ काढलं, व्ही काढलं, यू काढलं, एफ काढलं, व्ही काढलं. आणि मग त्यांच्या किमती बघून त्यांच्या लक्षात आलं की ह्या तिन्ही पण किमती ज्या आहेत त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत एका सूत्राने. आणि मग त्यांना त्या सूत्राचा शोध लागला. आणि ते सूत्र म्हणजेच आपण आज भिंगाचे सूत्र. भिंगाचे सूत्र म्हणजे काय, लेन्स फॉर्म्युला म्हणून आज आपण त्याला पाठ करतोय. म्हणजे ते सूत्र एवढं परफेक्ट आहे की आपल्याला म्हणजे ते सूत्र वापरून कळेल की अच्छा, नाभी अंतर माहिती असेल, वस्तू कुठे ठेवले माहिती असेल, तर त्याच्यावरून आपण प्रतिमा कुठे भेटणार आहे हे सूत्र वापरून, प्रयोग न करता डायरेक्ट सूत्र वापरून सांगू शकतो. कळलं इथपर्यंत मी काय म्हणते मुलांनो? यस मॅम. ठीक आहे. तर हे भिंगाचं मग सूत्र काय मिळालं सायंटिस्ट लोकांना, 1 मायनस 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. ह्याला उलट पण लिहू शकतो, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. कळते तुम्हाला? म्हणजे म्हणजे नाभीय अंतराचा व्यस्त हा नेहमी फरक असेल. कशाचा फरक असेल? प्रतिमेच्या अंतराच्या व्यस्ताचा आणि वस्तूच्या अंतराच्या व्यस्ताचा. तर आता ह्याच्यावरून आपण गणित सोडवणार आहोत. चला हेच गणित सोडवूया. आता ह्या गणितानुसार बघा, फोकल लेंथ म्हणजे नाभीय अंतर किती आहे, 10 सेंटीमीटर. आणि वस्तूचं हे यू अंतर किती दिलेलं आहे, 25 सेंटीमीटर. तर व्ही काढायचंय. तर व्ही कसं काढणार? मग ह्या सूत्राला आपण कसं लिहू शकतो? ह्या सूत्राला व्ही काढण्यासाठी आपण फिरवू शकतो, नाही तर डायरेक्ट किमती ठेवून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, तर एफ आता इथे करून दाखवते. 1/f किती आहे आपला, 10. तर इथे ही एफ ची किंमत मी इथे 10 ठेवली. बरोबर. 1/v तर काढायचंच आपल्याला, वजा 1/u. यू किती दिलेला आहे, -25. तर त्याला कंसात टाकूया, वजा 25. आता पुढे सोडवू शकता तुम्ही. हे तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे, गणित आहे. आता पुढे चला ट्राय करा आणि मला सांगा तुमचा व्ही किती येतोय. म्हणजे नाभी अंतर 10 असताना, वस्तू 25 सेंटीमीटर डावीकडे ठेवलेली असताना तुम्हाला कुठली प्रतिमा मिळेल, कशी प्रतिमा मिळेल, कुठल्या अंतरावर प्रतिमा मिळेल हे काढायचं ह्याच्यावरून. चला ट्राय करा. करताय का तुम्ही ट्राय? हो नाही काहीतरी बोला. ही गणित खूप खूप जास्त गरजेची आहेत बरं का मुलांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. बोर्डाला असं एक गणित तरी येतं म्हणजे येतच. लिहूनच घ्या तुम्ही माझ्याकडून, येणार म्हणजे येणारच. झालं तेवढा वेळ?
चला मी सोडू. Yes, बघा ma'am. ठीक आहे, हे 1/10 ऍज इट इज जसंच्या तसं राहील. 1/v ला पण जसंच्या तसं ठेवूया आपण. आणि हे वजा आणि हे वजा काय होईल मुलांनो? अधिक होईल ना. अधिक 1/25 होईल. हा, आणि हे अधिक 1/25 आहे, त्याला आपण काय करू शकतो? लेफ्टला पाठवा. मग ते काय होईल? त्याला लेफ्टला पाठवलं काय होईल मग? अधिक 1/25 काय होईल? 1/10. 1/10 वजा होईल ना इथे आल्यावरती, तो मायनस होईल ह्या बाजूला आल्यावर. 1/10 वजा 1/25 बरोबर 1/v. बरोबर आहे. मग आता ह्याचं काय करणार तुम्ही? दोघांचे छेद बरोबर नाहीयेत, पुढे काय करणार मग ह्याचं तुम्ही? 100 त्यांचा लसावी येईल. लसावी घेऊन छेद समान करू शकता. जय, झालं तुझं बेटा. तुझं काय आलं आन्सर? 1/15 आलंय तुझं. अच्छा, -15. बरं ठीक आहे, बघूयात. तर मग काय करूया आपण? 100 करूया त्याला. तर 100 दोघांच्या पण पाड्यात आहे ना. तर इथे 10ला 10नेच गुणल्यावर 100 येईल. तर खाली गुणतोय तर 1 पण गुणावं लागेल आपल्याला. तुम्हाला माहितीये ना छेद समान कसे करतात. आणि इथे 25चं पण आपल्याला 100 करायचंय. तर 25ला खाली 4ने गुणणार, तर वर पण 4ने गुणणार. ठीक आहे. तर हे आहे आपले 1/v. तर मग पुढे काय येईल? इथे येणार मग 10 भागिले 100 वजा 4 भागिले 100. आता झालं सोपं. 1/v ची किंमत. मग 10 मधून 4 गेले, छेद समान असलं माहितीये ना काय होणार? 10 अंशांच्या वजाबाकी होईल. तर 10 मधून 4 गेले 6 आणि खाली 100चं जसंच्या तसं. हे आहे 1/v ची किंमत. मग आता दोघांचा पण व्यस्त घेतल्यावर काय येईल पुढे? आधी साईड बदलूया. 1/v बरोबर 6 भागिले 100. म्हणजे दोघांचा व्यस्त घेतल्यावर v काय येणार? 100 भागिले 6. मग 100 भागिले 6 किती आता? 6 एके 6. 6 एके 6, 4 उरले. 6 6 36. परत 4 उरले, तर तुमचं 16.666 काहीतरी असं उत्तर येईल. बरोबर आहे. चेक करा बरं. तर हे तुमचं v आलं. बरोबर आहे. हे अधिकच यायला पाहिजे होतं ना. आपल्या थिअरीनुसार इथे कुठेतरी आपण वस्तू ठेवतो त्यावेळी आपल्याला इथे कुठेतरी इमेज मिळते. म्हणजे आपली जी नाभी अंतर 10 आहे, 10 पेक्षा जास्तच मिळायला पाहिजे होतं ना. आणि 20 पेक्षा कमी मिळायला पाहिजे होतं. म्हणजे इथे हे 10 अंतर आहे आणि हे 20 अंतर आहे. ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी मिळायला पाहिजे होतं, जे आपल्याला मिळालंय 16.66. आणि त्याची किंमत पण बघा, धन आली आहे. हे धन आलंय ना, धन 16 आलंय. म्हणजे उजव्या बाजूला, भिंगाच्या उजव्या बाजूला मिळायला पाहिजे होतं. तर बरोबर आपल्याला मिळालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता हे गणित नका कॉपी करू. आता एक अजून गणित सोडवून दाखवते तुम्हाला, त्याच्याने कळेल. बघा, तुमच्या पुस्तकामधलंच मी आता एक गणित घेते. आपण ट्राय करूया. काही हरकत नाही बेटा, इट्स ओके. तू ट्राय केलंस तेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला आता अजून एक गणित सोडवूया तुमच्या पुस्तकामधलं. ते गणित मी इथे कॉपी पेस्ट करते. हे बघा मुलांनो, हे गणित तुमच्या पुस्तकात दिलंय. काय दिलंय? 5 सेंटीमीटर उंचीची वस्तू. जसं आता मी तुम्हाला शिकवलंय, वाचत वाचत लिहित जायचं काय काय दिलंय. ठीक आहे. चला मला आता हेल्प करा आणि सगळ्यांनी प्लीज माईक अनम्यूट करून सांगा. तर आधी आपण लिहूया डेटा. ठीक आहे.
5 सेंटीमीटर उंचीची वस्तू म्हणजे हे 5 सेंटीमीटर काय दिलंय? वस्तूची उंची आहे, बरोबर ना? तर वस्तूची उंची आपण कुठल्या लेटरने डिनोट केलेली, कुठल्या लेटरने दाखवलेलं आपण तिला? HO. हा, HO. व्हेरी गुड. तर HO आपल्याला किती दिले? 5 सेंटीमीटर. आणि ते धनच असणार, बरोबर? कारण उंची आपण वस्तूला नेहमी सरळ ठेवतोय म्हणून इथे आपण धन चिन्ह स्वतःहून टाकायचं. आता पुढे काय दिलंय बघा, 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अभिसारी भिंगाबरोबर. अभिसारी भिंग म्हणजे कोणतं भिंग? अंतर्वक्र भिंग की बाह्यवक्र भिंग? अभिसारी भिंग म्हणजे कोणतं भिंग? अंतर्वक्र भिंग की बाहेरवक्र भिंग? नाभीय अंतर म्हणजे F दिले, बरोबर आहे. ते 10 सेंटीमीटर आहे. पण ते 10 सेंटीमीटर नाभीय अंतर धन आहे की ऋण आहे ते आपल्याला कळेल की ते कुठल्या टाईपचं भिंग आहे त्याच्यावरून. बहिर्वक्र भिंग असेल तर नाभीय अंतर धन असेल, अंतर्वक्र भिंग असेल तर नाभीय अंतर ऋण असेल. मग अशा आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे. हा, पण अभिसारी भिंग आपण कशाला म्हणतो? अभिसारी भिंग म्हणजे कुठलं भिंग? ज्याच्यामध्ये सगळे प्रकाशाचं अपवर्तन झाल्यावर सगळी किरणं जवळ येतात की लांब जातात? मुलांनो, जवळ येतात की लांब जातात? बोला रे, काहीतरी बोला. अपसरण प्रकाशाचं अपवर्तन झालं, प्रकाश आरपार त्याच्यामधून गेला की किरण जवळ येतात की लांब जातात? कुठल्या भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात? पण अंतर्वक्र भिंगाला म्हणतात की बहिर्वक्र भिंगाला म्हणतात? कुठल्या भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात? तुम्ही काही अभ्यास नाही केला आतापर्यंत? ह्या परीक्षेला पण होता ना? मॅम, अभिसारीचा इंग्लिश मध्ये मीनिंग काय आहे? अभिसारीचा इंग्लिश मधून मीनिंग, अच्छा, आधी मला मराठी मीडियमच्या मुलांकडून आन्सर मिळू देत. मुलांनो सांगा ना, अभिसारी म्हणजे काय? अभिसार, किरण जवळ येतात की लांब लांब जातात? अभिसारी म्हणजे मुलांनो अपवर्तनानंतर किरण जवळ येतात की लांब लांब जातात? किरण जवळ जवळ येतात. आपली बघा, तुम्हाला माहितीये हे जे बहिर्वक्र भिंग असतं ह्याच्यावरती अशी खूप सारी किरण पडली तर ती जवळ जवळ येऊन मुख्य नाभीमधून जातात ना आरपार, तेव्हाच तर इथे आपल्याला तो कागद जळताना दिसतो ही सूर्याकडून येणारी किरण आहेत. म्हणून अभिसारी म्हणजे कन्वर्ज होणं, जवळ जवळ येणं. अभिसारी भिंग हे आपण ह्याला म्हणतो, बहिर्वक्र भिंगाला म्हणतो, बहिर्गोल भिंगाला म्हणतो आपण. कळतंय? सो दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स आहे ही, म्हणून ह्याची मुख्य म्हणजे नाभी अंतर ह्याचं धन येणार. ठीक आहे, म्हणून आता कधी कधी ही अशी नावं दिलेली असतात, अभिसारी भिंग आणि अपसारी भिंग. सो तुम्हाला माहिती पाहिजे, अभिसारी म्हणजे बहिर्गोल आहे, अपसारी म्हणजे अंतर्गोल भिंग आहे. कळते? म्हणून मग त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्याला नाभी अंतर धन घ्यायचंय की ऋण. तर चला, 5 मीटर उंचीची वस्तू म्हणजे HO 5 लिहिलं आपण. 10 सेंटीमीटर नाभी अंतर म्हणजे त्याचं नाभी अंतर 10 लिहिलं. त्याला धन ऋण द्यायचं हे कशावरून कळलं की कारण हे अभिसारी भिंग आहे. अभिसारी म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. बघा आता, अभिसारी भिंगासमोर 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे. 25 सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली आहे म्हणजे हे 25 सेंटीमीटर काय दिलंय? 25 सेंटीमीटर काय दिलंय? 25 सेंटीमीटर अंतरावर वस्तू ठेवली आहे म्हणजे काय दिलंय? ते वस्तूचं अंतर दिलंय ना. वस्तूच्या अंतराला आपण कशाने दर्शवतो? कुठलं लेटर वापरतोय? तर हे हा यू. येस. तर हे जो तुमचं भिंग आहे त्याच्या इकडे लेफ्टला इथे कुठेतरी 25 अंतरावर वस्तू ठेवली आहे.
तर आपल्याला यू दिलेला आहे 25 सेंटीमीटर, जे आपण वजा घेणार 25. का वजा घेणार? वजा का घेणार? यू नेहमी मायनस असतो. हा, कारण तो आपल्या लेफ्टला असतो. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट काय काय करायचंय. टू फाइंड काय आहे बघा. प्रतिमेचे स्थान. प्रतिमेचे स्थान म्हणजे काय काढायचं आपल्याला? व्ही. प्रतिमा कुठे बनते, हा छोटा व्ही काढायचा आहे. ठीक आहे, परत अजून काय काढायचंय? प्रतिमेचा आकार. आकार म्हणजे तिची हाईट, म्हणजे आपल्याला एच काढायचं आहे, एच आय काढायचंय. प्रतिमेची हाईट किती आहे, उंची किती आहे ते काढायचंय. आणि प्रतिमेचं स्वरूप म्हणजे माहितीये का? प्रतिमा कशी आहे, वास्तविक आहे की आभासी आहे? ठीक आहे, तर स्वरूपलाच इंग्लिशमध्ये म्हणतात नेचर. ठीक आहे, तर मी इथे सध्या नेचर लिहिते. इथे डायरेक्ट तुम्ही मराठीवाली मुलं स्वरूप पण लिहू शकतात. ठीक आहे, तर चला आता हे झालं. आता आपण सूत्र लिहिणार आहे. आता इथे आपल्याला 2 सूत्र कामामध्ये येणार आहेत. कुठली 2 सूत्र आहेत? एक आहे भिंगाचा फॉर्म्युला, तो जो फॉर्म्युला आता आपण बघितला, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. आणि दुसरा विशालनचा फॉर्म्युला. विशालन म्हणजे किती विशाल करते ते, म्हणजे मॅग्निफिकेशन. सिंपल आहे बघा विशालनचा फॉर्म्युला. विशालन म्हणजे एम. तर वस्तूच्या तुलनेत ह्या HO वस्तूच्या तुलनेत किती आपल्याला उंची मिळाली प्रतिमेची. जसं तुम्हाला किती पैकी किती मार्क मिळाले, तसंच वस्तूच्या हाईट पैकी प्रतिमेची हाईट किती आहे त्यालाच आपण काय म्हणणार? मॅग्निफिकेशन म्हणणार, विशालन म्हणणार. तर ही 2 सूत्र आपण वापरणार आहोत. तर चला आता आपण सोडूया ह्याला. तर सिंपल आहे, सगळ्या किमती आहेत मुलांना, आपल्याला डायरेक्ट सूत्रात ठेवायचे. तर आपण पहिल्या सूत्रामध्ये चला किमती ठेवूया. तर एच किती आहे इथे, सॉरी एफ किती आहे? 1/f ची किंमत किती आहे? 10. बरोबर आहे. व्ही ची किंमत किती आहे? व्हीच आपल्याला काढायचंय. मगाशी मी ह्याच किमती घेतलेल्या, सेम टू सेम तेच गणित आहे. ठीक आहे, आणि इथे 1/-25. आता हेच मगाशी करून दाखवले तुम्हाला मी ऑलरेडी. मी तर अंदाजेच घेतलेला, एक्झॅक्ट मॅच झालेत किमती. चला सोडवा आता पुढे. मग आता काय करचाल? हे -25 वजा वजा अधिक होईल. तर 1/10 बरोबर इथे 1/v जसंच्या तसं, हे वजा वजा अधिक 1/25. आणि पुढे काय करायचं मग? हे 1/10 वजा 1/25 होणार, राईट? आणि येणार 1/v. आता हे मी तुम्हाला मगाशी ऑलरेडी सोडून दाखवले. छेदांना एक सेम करा. सॉरी, हे अधिक होणार. हा, इथे अधिक झाल्यावर इकडे आलं वजा होणार. बरोबर आहे. तर आता मग व्ही किती आलेलं मगाशी आपलं? अधिक 16.66 सेंटीमीटर, राईट? आता ह्याच्यावरून, आता मी हे इथे काढते बरं का, मला जागाच नाहीये. ह्याच्यावरून तुम्हाला वस्तू इमेज मिळाली बघा. काय मिळालं? हे व्ही काढायचं होतं ते मिळाले. आता HI काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? HI काढण्यासाठी काय करायचंय आपल्याला? आता इथे एम डायरेक्टली नाही दिलंय आपल्याला. एम आपल्याला HI आणि HO च्या फॉर्म मध्ये नसलं जरी दिलं मुलांनो, एमचा अजून एक फॉर्म्युला आहे, माहितीये ना? एमचा यू आणि व्ही च्या स्वरूपात मध्ये पण अजून एक सूत्र आहे. कुठलं सूत्र आहे एमचं? तुमच्या पुस्तकात दिलंय बघा. एम म्हणजे विशालनचं. विशालन आपण 2 पद्धतीने काढू शकतो. पहिली पद्धत म्हणजे डायरेक्टली उंचीला भागायचं, आणि दुसरी पद्धत व्ही आणि यू च्या स्वरूपामध्ये पण आहे. तर V/U पण हे एक त्याचं सूत्र आहे. ठीक आहे, तर मग एम ला आपण काय लिहू शकतो? एम इज इक्वल टू V/U इज इक्वल टू HI/HO. मग एम ला सोडू द्या सध्या. आता व्ही माहितीये तुम्हाला, यू माहितीये, आणि तुम्हाला HO पण माहितीये. मग तुम्ही HI काढू शकता, राईट? तर व्ही किती आला आपला बघा. आता व्ही आता आला आपला 16.66. बरोबर आहे. यू किती आहे आपला? -25. HI आपल्याला काढायचंय, आणि HO किती आहे आपला? 5. आता काढू शकता तुम्ही.
हे नॉर्मली तुमचं ते गुणोत्तरांमध्ये जसं भाग बिग लावता तसंच करायचं. चला मी तुम्हाला काही सेकंड देते, सोडवून दाखव मला हे. स्क्रीनशॉट घ्या ह्याचा, नाहीतरी कॉपी करा, म्हणजे मी लेफ्ट हँड साइड मुजवणार आहे. मला जागा नाही आता पुढचं सोडून दाखवायला. झालं? काय आलं उत्तर सांगा बरं मला. मुलांना उत्तर काय आलं? स्क्रीनशॉट घेतला मी. तो जो डेटा आणि टू फाइंड लिहिलं त्याला मोजवू का? काहीतरी बोला रे. हो नाही काहीतरी बोला, मला कसं कळेल तुम्ही ऐकताय की नाही ऐकताय. चला मी मोजवते. ठीक आहे, तर मी आता इकडे सोडवते मग त्याला एच वाल्याला. हा मग इथे काय आलेलं आता 16. आता हे मुलांना इथे दिसते, तुम्ही डायरेक्ट असं भाग लावू शकतो आपण. 5 एके 5, 5 5 25. मग माझ्याकडे काय आलं, वजा 16.66 भागिले 5 बरोबर HI. आता सिंपल भागायचंय. मग HI बघा आपलं वजा काय येते, कारण आपली प्रतिमा ऑब्व्हियसली उलटी येणार आहे ना, उलटीच यायला पाहिजे. 5 त्रिक 15, एक उरला, परत 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, एक एक उरतोय तर सेंटीमीटर. हे आलं तुमचं उत्तर HIचं. मग आता HI पण भेटलं आपल्याला आणि प्रतिमेचं स्वरूप विचारले, तर प्रतिमा कशी असेल, वास्तविक आणि उलटी. वास्तविक, उलटी आणि लहान. बरोबर आहे. 5 सेंटीमीटर वस्तूची होती हाईट आणि आता आपल्याला किती मिळाले, नुसती 3.33 सेंटीमीटर. तर खाली लिहा. मग स्वरूपामध्ये काय लिहिणार तुम्ही, मग इथे लिहायचं व्यवस्थित स्वरूप. प्रतिमेचे स्वरूप कसं आहे, तर इथे लिहिणार वास्तविक, वास्तविक, उलटी आणि कशी आहे ती, लहान. वस्तूपेक्षा लहान आहे ना. तर इथे झालं आपलं हे गणित सोडवून. आता मला सांगा, तुम्ही काहीच बोलत नाहीये. मला तर आता डाऊट आहे की तुम्हाला मी शिकवलेलं कळलं की नाही कळलं. सो टेल मी, तुम्हाला खरंच कळलंय का? येस मॅम. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर लिहून काढा. मी अशी सेम टू सेम गणित तुमच्या ग्रुपमध्ये टाकते. मला ती सोडवून दाखवा, बघूया खरं. ठीक आहे, मग पुढच्या आठवड्यात आपण आणखी थोडी सेम अशाच सूत्रांवर गणित सोडवूया आणि मग आपण पुढचा राहिलेला धडा आपण घेऊया. एकच गणित देते, नाही जास्त देते, थांबा. ती गणित तुम्ही मला सोडवून मग पाठवून द्या ग्रुपमध्ये. एका गणिताचा फोटो टाकते, दुसरं टाईप करून टाकेल. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे मॅम. नेक्स्ट क्लास आहे की नाही? नाही मुलांना, तुमचा नेक्स्ट क्लास नाही आता. ठीक आहे, चला मग आता संपला आपला इथे क्लास. होमवर्क साठी जे गणित आहे मी ते टाकते तुमच्या ग्रुपमध्ये, एक अजून पण टाकेल. हे सोडवा गणित, आणखी पण टाकते. हा, आणि कदाचित ना मुलांनो मी तुमची परीक्षा पण घेईल बर का, ह्या गणितांवरतीच आधारित. ओके
चला बाय मुलांनो. बाय सांगूया मॅम. हम्म. हे गणित ज्यांनी सोडवले ना नोटबुक मध्ये त्याचा फोटो टाका. मला माहितीये तुम्ही माझंच बघून कॉपी केलं असेल तरी पण फोटो टाका, मला दिसू द्यात तरी तुम्ही खरंच काय लिहिताय. येस मॅम.